भारताची 16वी जनगणना 2027 मध्ये होणार असून ती पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असेल. ही जनगणना 2 टप्प्यात पार पडेल. पहिल्या टप्प्यात घराची यादी, संपत्ती, पाणी, वीज, शौचालय, इंटरनेट अशा घरगुती सुविधाची माहिती गोळा केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीचे वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय, सामाजिक आर्थिक माहिती तसेच पहिल्यांदाच जात, उपजात आणि ओबीसी यांची नोंद केली जाईल. 1931 नंतर पहिल्यांदाच अशी जनगणना होईल. महाराष्ट्रात सुद्धा ही प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होईल. सर्व्हे घेणारे मोबाईल ॲपद्वारे घरोघरी जाऊन माहिती गोळा करतील. तसेच नागरिकांना स्वतःहून देखील ऑनलाईन माहिती भरता येणार आहे. ही जनगणना 1 मार्च 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. जनगणनेनंतर मिळणाऱ्या आकड्यांवर मतदारसंघाची नवीन रचना आणि महिलांसाठी 33% आरक्षणाची अंमलबजावणी होईल. ही जनगणना पारदर्शक, सुरक्षित आणि गोपनीय ठेवण्यासाठी विशेष टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे. जनगणनेमुळे महाराष्ट्रातील विकास योजना आणि संसाधन वाटप अधिक अचूकपणे करता येईल. डिजिटल जनगणना 2027 मुळे कागदाचा मोठा बचाव होणार आहे. पारंपरिक पद्धतीने 2011च्या जनगणनेत सुमारे 16,000 टन पेपर वापरला गेला होता. त्यामुळे अंदाज 15 ते 16 लाख झाडे देखील वाचणार आहे. तुमचे मत आम्हाला कळवा आणि पाहत रहा चल बोलून टाक.